नमस्कार मैत्रिणींनो, 30 इंच चेस्ट मेजरमेंट आपण कटिंग बघणार आहोत. तर त्याच्यासाठी हे बघा मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. पेपरची बंद बाजू आपल्याकडे आहे आणि फ्रंटला आपण ओपन ठेवलेलं आहे. ठीक आहे. तर हे बघा छाती आहे 30 म्हणजेच छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच. छातीचा चौथा येणार आहे 7.5 अधिक 1.5 इंच म्हणजेच 9 इंचाची आपली घडी असणार आहे. कुठलंही कॅल्क्युलेट न करता मेजर टेपच्या साहाय्याने आपण चौथा भाग दुसरा भाग कशा पद्धतीने काढू शकतो ते आपण मागील व्हिडिओत बघितलेलंच आहे. ठीक आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर ते व्हिडिओ तुम्ही चेक करा, म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. हे बघा मी 9 इंचावरती खुणा करून घेतली. आलं लक्षात. छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच म्हणजेच 9 इंचाची आपली घडी असणार आहे. आता ज्या 9 इंचावरती आपण खुणा करून घेतली त्याच्यावरती आपण अशा पद्धतीने पेपर दुमडून घ्यायचा आहे, म्हणजे ही आपली 30 इंचाची घडी झाली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इथं पूर्ण उंची टाकणार आहोत. ब्लाऊजची जी काय तुमची पूर्ण उंची असेल त्याच्यात आपण 1 इंच ॲड करायचं आहे. इथं आपली पूर्ण उंची आहे 12, म्हणजेच आपण त्याच्यात 1 इंच ॲड करून 13 इंचावरती आपण खुणा करून घेणार आहोत. स्टेप बाय स्टेप मेजरमेंट टाकत जायचं आहे, म्हणजे आपल्याला कन्फ्युजन राहणार नाही. अस्तरच्या ब्लाऊजसाठी म्हणून आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे. जर फक्त सिंगल पीसवरती आपल्याला कटिंग करायची असेल तर आपल्याला 1.25 किंवा 1.5 इंचावरती आपल्याला अजून वाढवून घ्यायचं आहे. ठीक आहे. इथे 1 इंच आपण का वाढवलं ते आलं लक्षात, कारण अर्धा इंच आपलं कमरेच्या ठिकाणी स्टिचिंगमध्ये जाणार आहे, अर्धा इंच आपण शोल्डरच्या ठिकाणी स्टिचिंगमध्ये जाणार आहे. तयार उंची आपली जी काय असेल ती राहणार आहे. इथं 12 आहे म्हणजे 12 इंच तयार होणार आहे. ठीक आहे. आता आपण शोल्डरचं माप टाकणार आहोत. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल दाखवते बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. किती चेस्टसाठी किती गळा टाकावे आपल्याला कन्फ्युजन नको म्हणून आपण डायरेक्ट शोल्डरचं आणि आपण साईड शोल्डरचं मेजरमेंट घेणार आहोत, म्हणजे आपल्याला ते गळारुंदी ऑटोमॅटिक तयार होऊन जाते. जर ब्लाऊज कस्टमरला व्यवस्थित बसत असेल तर या पद्धतीने तुम्ही माप घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही टाकायचं. आता ही बघा ही शोल्डर आहे, या बाजूपासून त्या बाईच्या टोकापर्यंत शोल्डरचं मेजरमेंट झालं. हे आपलं पूर्ण शोल्डर. त्याच्यानंतर हे बघा आहे साईड शोल्डर. बाईच्या टोकापासून गळारुंदीपर्यंत जे मेजरमेंट असतं ते साईड शोल्डर, त्याचं देखील आपण मेजरमेंट घ्यायचं आहे. ठीक आहे. इथं मी फॉर एक्झाम्पलसाठी दाखवलं. याचं आपण जे कटिंग करतो त्याचं मेजरमेंट वेगळं आहे, पण मी तुम्हाला शोल्डर आणि साईड शोल्डर याच्यातलं अंतर दाखवण्यासाठी मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवले. ठीक आहे. या पद्धतीनं जर तुम्ही मेजरमेंट घेतलं तर तुम्हाला गळ्याची कन्फ्युजन राहणार नाही. ठीक आहे. आता इथं बघा आपण शोल्डर टाकणार आहोत. शोल्डर आता जे काही असेल त्याचे आपण अशा पद्धतीने निम्मे करून घ्यायचे. आता इथं आपले शोल्डर आहे 9 इंच, मग 9 इंचाचे आपण इथं निम्मे केले 4.5 इंच. तर इथं मी काय केलं आलं लक्षात, जे काही शोल्डर होते त्याचे निम्मे केले, ते निम्मे झाले 4.5 इंच. त्याच्यात आपण अर्धा इंच वाढवून घेतलं, कारण आपलं पाहीच्या ठिकाणी अर्धा इंच स्टिचिंगमध्ये जाणार आहे, म्हणून आपण अर्धा इंच वाढवून घेतले. म्हणजे 4.5 अधिक अर्धा इंच 5 इंचावरती खुणा करून घेतली. त्याच्यानंतर इथं आपण साईड शोल्डर टाकणार आहोत. साईड शोल्डर देखील टाकतेवेळी जी काही साईड शोल्डर असेल त्याच्यात आपण 1.25 इंच ॲड करायचं आहे. पाऊण म्हटलं आहे मी, लक्षात घ्या. पाव नाही, 1.25 इंच. पाऊण म्हणजेच अर्धा आणि पाव. तर हे बघा मेजर टेप उचलायची नाही आहे. तिथूनच आपण बॅक साईडला साईड शोल्डर अधिक 1.25 इंच असतं. साईड शोल्डर आहे इथं 2.25 इंच, त्याच्यात मी 1.25 इंच मिळवणार आहे. पाऊण म्हणजेच अर्धा आणि पाव म्हणजे किती होणार आहे आपलं, तर 3 इंचावरती आपल्याला खुणा करावी लागणार आहे. हे बघा अशा पद्धतीने मी 3 इंचावरती खुणा केली आणि ही जी काय असेल ती आपली गळारुंदी असणार आहे आणि हे आपलं शोल्डर असणार आहे. ठीक आहे. तुम्हाला काहीही शंका असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता. तर इथं 30 इंचाच्या मेजरमेंटसाठी आपण 4.25 इंचावरती आपण मुंडं टाकून शकतो. ठीक आहे. तर इथं मी 4.25 इंचावरती टाकून घेते बघा. 4.25 इंचावरती मी मुंडा टाकून घेतला आहे. अशा पद्धतीने आपण चौकोन तयार करून घ्यायचा आहे बघा. त्याच्यानंतर आपण मागील मुंड्यासाठी अर्धा इंच आहे बघा, अर्धा इंचावरती आपण खुणा करून घ्यायची मागील मुंड्यासाठी. 30 इंच आहे म्हणून इथं आपण अर्धा इंच, त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा असतं तर आपण 1.25 किंवा 1 इंचावरती आपण खुणा करून घेतली असते. तर त्याच्यानंतर बघा इथं अशा पद्धतीने क्रॉस आपण लाईन आखून घ्यायची.
इथे तुम्हाला एक टिप्स सांगते बघा, अशा पद्धतीने जर तुम्ही क्रॉस रेषा आखून मागील मुंड्याचा शेप देत असाल तर ब्लाऊज अशा पद्धतीने मग खेचला जाणार नाही. ठीक आहे, मागील मुंड्याचा शेप हा खेचला जाणार नाही, त्याच्यासाठी हा अशा पद्धतीने आपण शेप देणार आहोत. त्याच्यानंतर इथं आपण अर्धा इंचाची खुणा करून घेतली आणि त्या अर्धा इंचावरती देखील आपण अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे. म्हणजे हा झाला आपला मागील मुंड्याचा शेप. आणि इथं आपण हलकासा पाव इंच बघा खाली घेतलेला आहे, कारण तिथं आपलं मग फुगा येणार नाही, याच्यासाठी आपण पाव इंच खाली घेतलेला आहे. त्याच्यानंतर पुढल्या मुंड्याचा शेप देते वेळी बघा निम्मे करून घ्यायचे आहेत आणि इथं आपण अर्ध्या इंचाच्या पुढील मुंड्याचा शेप दिलेला आहे. अशा पद्धतीने आपण दोन्ही शेप देऊन घ्यायचे आहेत. मैत्रिणींनो, माझी ही ट्रिक पद्धत तुम्हाला आवडते का? जर आवडत असेल तर प्लीज कमेंटमध्ये यस टाईप करा आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक द्यायला मात्र विसरू नका. त्याच्यानंतर इथं बघा आपण पुढील गळा टाकणार आहोत. पुढील गळा देखील जे काही असेल त्याच्यात आपण अर्धा इंच वाढवायचं आहे. इथं 5 आहे, मी 5.5 गळा टाकलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे बघा आपण बेल्ट म्हणजेच योकपट्टी आपण इथं 2.5 इंचावरती घेतलेली आहे. इथं जर वयस्कर स्त्री असली असते किंवा ओल्ड स्त्री असली असते तर तिथं आपण 2.25 इंच घेतली असते, कारण वयस्कर स्त्रीची चेस्ट झुकती असते, त्याच्यामुळे आपला बेल्ट देखील थोडासा खाली असायला पाहिजे. ठीक आहे, मेजरमेंट तेच असणार आहे, परंतु अशा पद्धतीने आपण ॲडजस्ट करायचं आहे. तर इथे मी 2.5 इंचावरती खुणा करून घेतली. त्याच्यानंतर इथे मी 30 चेस्टसाठी बघा 4.5 इंचावरती कटोरी टाकून घेणार आहे. तुम्हाला जर ब्लाऊज मेजरमेंटवरून टाकायचे असेल तर त्यावरून देखील तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं आपण पुढील मुंड्यापासून 2, 2.25 आणि 2.5 अशा पद्धतीने आपण 3 खुणा करून घ्यायचे आहेत आणि इथून आपण 1 इंचावरती खुणा करून घ्यायची गळ्याच्या साईडला. हे 3 डॉट का दिले आपण, तर इथून आपल्याला ज्या कुठून डॉटमधनं आपल्याला शेप छान वाटत असेल त्या ह्याच्यातून आपण घेणार आहोत. ठीक आहे. तर इथं बघा मी मधल्या शेपमधून घेणार आहे. इथून आपली चॉईस असणार आहे, इथून कुठून आपल्याला शेप छान वाटत असेल तिथून आपण घ्यायचं आहे. ठीक आहे. तर आता इथं आपण कटोरी बघणार आहोत. तर कटोरी आहे 4.5 इंच, त्याचे आपण निम्मे करायचे आहेत. तर कटोरी निम्मे म्हणजे 2.25 इंच इथं होणार आहे. ठीक आहे. जी काही कटोरी असेल त्याचे निम्मे अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि तिथून आपल्याला इथं आपण 1.25 इंच घ्यायचं आहे. पाऊण म्हणजेच अर्धा आणि पाव, म्हणजेच 1.25 इंचावरती आपण अशा पद्धतीने खुणा करून, इथं तुमच्या लक्ष देण्यासाठी बघा इथं मी मेजर टेप ठेवले, हे बघा अर्धा आणि पाऊण म्हणजेच 1.25 इंचावरती खुणा करून घेतली आणि अशा पद्धतीने आपण हा शेप देऊन घ्यायचा योकपट्टीचा. त्याच्यानंतर इथं आपण पुढील गळ्यासाठी 1 इंचावरती खुणा करून घेतली आणि तिथं आपण राऊंड शेप देऊन घेणार आहोत, गोल शेप देणार आहोत. तुम्हाला इथं जो काही गळ्याचा शेप द्यायचा असेल तो देऊ शकता. इथं मी गोल गळ्याचा शेप देऊन घेतला आहे बघा. कटिंग करते वेळी मी व्यवस्थित कटिंग करून घेणार आहे. ठीक आहे. तर आता आपण कटिंग बघूयात बघा. कटिंग देखील याच पद्धतीने करायचे, नाहीतर लगेच पुढील भाग कट केला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करायचे आणि त्याच्यानंतर पहिला मागील मुंड्याचा शेप कट करून घ्यायचं आहे बघा. मागील मुंड्याचा शेप कट करून झाल्याच्या नंतर आपण सेपरेट 2 अलग पार्ट करून घेणार आहोत आणि नंतरच पुढील पार्ट कट करणार आहोत. जर तुम्ही नवीन असाल तर ही चूक होऊ शकते म्हणून सांगते. तर त्याच्यानंतर हे बघा अशा पद्धतीने आपण 2 बाजू अलग करून सेंटरमधून आपण कटिंग करून घ्यायचे आणि 2 भाग वेगवेगळे करून घ्यायचे. मागील भागावरती जे काही आपल्याला डिझाईन करायची ती करून घ्यायची. त्याच्यानंतर इथं बघा फ्रंट साईडचा आपण मुंडा कट करून घेतोय, कन्फ्युजन होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बेल्ट कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण कटोरी आणि गळा कटिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण इथं कपड्यावरती योकपट्टी ठेवल्यावर आपण 1.25 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि कटिंग करायची आहे. वरच्या साईडने नाही, खालच्या साईडने फक्त आपल्याला 1.25 इंच वाढवून घ्यायचं. त्याच्यानंतर ही कटोरी आहे ते दुसऱ्या कागदावरती अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायची. बघा अशा पद्धतीने ड्रॉ करून घेतली आणि त्याच्यानंतर इथं आपण दोन्ही साईडला 30 इंच चेस्ट असल्यामुळे 1 इंच वाढवून घेतलं आहे आणि इथं आपण अर्धा इंचावरती शिलाई मार्जिनसाठी आपण अर्धा इंच सोडणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने आपण
त्याच्यानंतर इथं आपण 1/2 इंच घेतलं आहे, म्हणजे आपल्याला शेप द्यायला सोपं पडेल. हे बघा, अशा पद्धतीने आपण शेप देऊन घेणार आहोत. ह्या साईडला आपण हुक इथं आपण 1/2 इंच वाढवून घेतलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण सगळे पॉईंट जोडून घेणार आहोत. बघा, अशा पद्धतीने आपण त्याच्यानंतर इथं आपण पूर्ण कटोरीचे आपण अशा पद्धतीने निम्मे करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण जेवढं दोन्ही साईडला अंतर टाकलेलं तेवढंच आपण इथं खालच्या साईडला देखील टाकलं आहे, म्हणजेच 1 इंचावरती आपण अशा पद्धतीने खुणा करून घेतली. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं आपण 3.5 इंचावरती टक्स पॉईंट घेतला कटोरीसाठी. इथे तुम्ही ब्लाऊजवरून देखील टक्स उंची घेऊ शकता. बघा, अशा पद्धतीने आपण टक्स उंची पहिल्या कटोरीवरती घेऊ शकतो. ठीक आहे. तिथून नाही जर घेतलं, इथं आपण 3.5 इंचावरती खुणा करून घ्यायची टक्स पॉईंट उंचीसाठी. त्याच्यानंतर इथं दोन्ही साईडला 1-1 इंचावरती खुणा करून घेतली. बघा, अशा पद्धतीने आपण ते जोडून घेतलं आहे. त्याच्यानंतर कटोरी कटिंग करून घेऊ. ही बघा, किती छान कटोरी आपली आली. त्याच्यानंतर आपण बाही कटिंग बघणार आहोत. तर बाही टाकतेवेळी आपण जी काही छातीचा चौथा भाग टाकलेला त्याच्यात आपण अर्धा इंच कमी करणार आहोत. म्हणजे छातीची घडी आपण 7.5 इंच आपण छातीचा चौथा भाग टाकलेला, 7.5 इंच मांबळी अर्धा इंच कमी केली, म्हणजे 7 इंचाची इथं आपण घडी टाकून घेतली बाहीसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं आपण जी काही पूर्ण उंची असेल त्याच्यात आपण 1 इंच ॲड करायचं. 5 आहे, मी त्याच्यात 1 इंच ॲड करून 6 इंचावरती खुणा करून घेतली. बघा, अर्धा इंच आपलं बाहीच्या ठिकाणी वरती जाणार आहे आणि अर्धा इंच आपलं खालच्या ठिकाणी स्टिचिंगमध्ये जाणार आहे. त्याच्यासाठी आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलं आहे. ठीक आहे. बाही उंची अधिक 1 इंच. त्याच्यानंतर इथं आपण 3 इंचावरती खुणा करून घेतली शेप देण्यासाठी. तर बघा, अशा पद्धतीने आपण खुणा करून 1 इंचावरती आहे, 1 इंच सोडायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं जे काही उरेल त्याचे आपण निम्मे करून घ्यायचे. बघा, अशा पद्धतीने निम्मे करून घेतल्यावर आपण इथं 3 इंच टाकलेलं, म्हणजेच त्याचे आपण 3 भाग करणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने 3 भाग झाले. त्याच्यानंतर आपण इथं शेप देऊन घेणार आहोत. इथे 1 इंचावरती खुणा करून घेतले आणि तिथून आपण शेप देऊन घेणार आहोत. बघा, असा साधारण माशाच्या शेपसारखा आपण शेप देऊन घेणार आहे याला. त्याच्यानंतर आपण इथं कटिंग करून घेणार आहोत. बघा, अशा पद्धतीने आपण कटिंग करून घेतली आणि त्याच्यानंतर इथं आपण हा शेप देखील कट करून घेतला आहे. बघा, अशा पद्धतीने. आणि इथं 1 इंचावरती तुंबडून आपण पुढील भागाचा देखील शेप कट करून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने आपण पुढील भागाचा देखील शेप कट करून घेतला आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच.